आणि पावसाचा जोर कायम असल्यामुळे खडकवासला धरणावर तरुणांची गर्दी जमायला लागली आहे। खडकवासला धरणावर आज आलेल्या काही तरुण तरुणींशी संवाद साधला मिकी घई यांनी। आता मी पुण्यातील खडकवासला धरणाच्या समोर आहे। खडकवासला धरण आता 100% भरलेलं आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। अजून देखील या ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे या पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अगदी धरणाच्या दाराच्या समोर आपण जर बघितलं तर या ठिकाणी फोटो सेशन देखील सुरू आहे। काय सांगाल, खूप आनंद या ठिकाणी तुम्ही घेताय पावसाचा आणि या पाण्याचा? हो, नक्कीच खूप आनंद घेतोय। ॲक्च्युअली आम्ही सगळे गर्ल्सने प्लॅन केला ट्रिप काढण्याचा आणि सगळं आम्ही एका दिवसात अरेंज केला आणि इकडे आल्यावर बघतोय तर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि खूप फ्रेश रिफ्रेशिंग असं मूड आहे आमचा। दिस इज गर्ल पॉवर। काय म्हणजे खूप सुंदर, म्हणजे बरेच दिवसानंतर असा पाऊस पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला। खूप दिवसानंतर असं छान वातावरण आणि सगळे फ्रेंड्स एकत्र असल्यामुळे आणखी खूप एन्जॉय वाटतं, खूप छान वाटतंय आम्हाला। पावसामुळे खरं तर खूप मजा येत आहे, खूप छान वाटतंय। जर आपण बघितलं तर गेल्या म्हणजे आत्ताच पाऊस सुरू झाला 4-5 दिवस, अनेक स्पॉट्स आहेत फिरण्यासाठी। खडकवासला धरण इथं खूप सारे लोक येत असतात, मित्रमैत्रिणी। हो, ॲक्च्युली आम्ही बऱ्याच आमच्या फ्रेंड्सकडून ऐकलं की पावसामध्ये खडकवासल्याला जाणं म्हणजे एक छान असा एक अनुभव असतो आणि आम्ही खरंच तो खूप छान फील करतोय आणि खूप छान वाटतंय आणि खूप एन्जॉय पण करतोय आम्ही सगळे। जर आपण बघितलं तर अनेक फ्रेंड्स, अनेक या ठिकाणी पुणेकर आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आणि हे सुंदर दृश्य जर आपण बघत असाल तर एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास खडकवासला धरणातून जे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर आता हे सुंदर जे पाणी या ठिकाणी वाहतंय ते बघण्यासाठी, या पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने इथं लोक येत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, खडकवासला, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।